तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. किती दिवसानंतर तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, एक अशी गोष्ट झाली आहे की आपल्याला आज शूट करायचं आहे. नवीन ट्रॅव्हल झाली आहे गुहागर ते मुंबईपर्यंत. तुम्हाला फुल डिटेल मी व्हिडिओमध्ये देईन. माझा आवाज येत नसेल, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शूटपर्यंत बघायला भेटेल. तर आज आपण त्या शूटला आलो आहे आणि गाडी इथे थांबली आहे बोरवलीला. तर मी बोरवलीला चाललो आहे. तर आपण तिथे जाऊन डायरेक्ट शूटला बघूया कसं काय असतं गाडीचा लुक काय आहे पूर्ण. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जो कोण नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मला आता खूप घाई आहे कारण गाडी सुटणार आहे. तर त्याच्यामुळे पटपट मी बोलतो, त्यामुळे चुकत असेल तर मला माफ करा. चला भेटूया डायरेक्ट बोरवली नॅशनल पार्क. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बोरवलीला आलो आहे. हे बघा हायवेला आहे चालतो आपण. या आपल्या समोर एक बस दिसते संगीतमची. तर हिला तर येतं आपल्याला शोधायची गणराया. नवीनच आले. तुम्हाला फुल डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही टेन्शन काही नका घेऊ. तर आपल्याला आता बघायची गाडी कुठे आहे ते. अरे यार, इथं बघा वैभव लागले. अशा खूप गाड्या असतात. हे बघा, ही लक्ष्मीनारायण, ही वैभव. आपल्याला शोधायची आपली गणराया ट्रॅव्हल. वैभव दिसतच असेल तुम्हाला. तर आपल्याला जायचं आता. बघू गणराया कुठे लागले. किती चालायला लागते. भेटतो तुम्हाला पुढे गणराया ट्रॅव्हल्स भेटल्यावर. तर मित्रांनो, एक गोष्ट झाली अशी की मी आलोय खूप पुढे आणि गाडी लागली त्या साईडला. तर आता तिथे जाऊन काढायला लागेल. बघू किती टाइम लागतोय. हालत खराब आहे भाई. तर अजून त्या साईडला जायचं आहे, सिग्नलच्या त्या साईडला. बघू, चला भेटतो गाडी भेटल्यावर. मला आता जस्ट कॉल आला, बोलले तू तिथे नको येऊ, मागे या. अरे अंधार झाला मागे या बोलले. चला बघूया. हे बघा मित्रांनो, कशा लाईनीत गाड्या लागल्यात, एकदम लाईनीत. हिमालयाची आहे मागे आणि संजय नागपूर. मला तर आता मागे गाडी दिसते तीच आहे का, आता बघू आणि जाऊया. मित्रांनो, आता आपल्याला इथे दशभुज दिसले. बघा, दशभुज. हालत बेकार झाली. तर अजून भेटते आहे गाडी. एक तर पुढे दिसते, तर तीच आहे का बघूया. ही बघा मित्रांनो, प्रशांतची लंबोदर ती दिसली आहे. अजून गणराया नाही दिसली आहे. बघू, जाऊया. ही तर गाडी बघा, ही नवीन गाडी आहे. हिचा रूट काय, कसा काय सगळं विचारूया. नवीनच आले वाटतं. हे बघा, पूर्ण कोरी करकरे. प्रशांत मित्रांनो, प्रशांतची भेटली आहे दोन्ही गाड्या, लंबोदर ती वाली आणि ही पण अजून गणराया नाही भेटत आहे. एवढं चालत आलं. तर मित्रांनो, आपण ज्याची एवढा वेळ वाट बघत होतो ती गाडी दिसली आहे, तुम्हाला दिसत असेल मागे. तर जाऊया, शूट घेऊया आणि पटकन. तुम्हाला हा शूट नेमका नीट बघा. तुम्हाला मी शॉर्ट एकदम क्लिअर दाखवतो. आणि गाडी दिसलेली बघूया. चला मित्रांनो, ही बघा, कोरी करकरीत गणराया ट्रॅव्हल्स. कशी वाटली? इथून तर ठीकठाक दिसते. आणि तो समोर बाय त्यांनीच कॉल केलेला मला, तर त्यांना भेटूया. चला काय बोलतात बघूया. बोला, काय बोलताय? कधी गाडी काय, मी पुढे उभा गेलो तिथे. मी पूर्ण चालत आलो, पूर्ण हायवेच्या त्या साईडून चालत आलो. बाकी गाडी कशी आहे? निघणार कितीला?
एवढा लेट? मग सकाळी सुटणार कितीला? डायरेक्ट फिरणार तशीच की रेस्ट घेणार थोडा? गावावरून रिटर्न तशीच येणार की थांबणार थोडा वेळ? हां. ही बघा गाडी, पूर्ण गाडी बघू शकता तुम्ही. AC स्लीपर. Boys, imagined in Delhi, manufactured in Bangalore, assembled in Maharashtra, 100% made in India. तर मित्रांनो हे बघा गाडी लागलेली आहे. तर आतमध्ये ओनर आहेत, ओनरशी वार्ता करूया कशी काय गाडी आहे. तर चला बघूया, ओनरशी वार्ता करूया डायरेक्ट. बसलेली आहे. हे बघा गाडीचा आतून असा काही लुक आहे. बघून तुम्ही वरती देवाल आहे, तिथे CCTV तुम्हाला दिसेल. आणि या साईडला सेकंड ह्याचं आहे कॅबिन. आणि वरती जर तुम्ही वरती कॅबिनची सीट असाल तुम्हाला वरती भेटेल. इथे मेडिकेट आणि प्लस चार्जिंग होल्डर ते सगळं आहे. आणि स्टेरिंगचे फीचर बघायला गेले तर अशोक लेलँडची BS6 आहे. आणि फुल्ली ऑटोमॅटिक तर बोलू नाही शकत नाही, पण थोडीफार तरी आहे ऑटोमॅटिक. आणि AC बघायला भेटेल तुम्हाला आतून. तुम्ही बघू शकता. आत्ता तर दाखवणार नाही, आपण आधी ओनरशी वार्ता करूया. नाव काय तुमचं? प्रभात प्रमोद खडके. गाडीला म्हणजे कधी चालू केली तुम्ही गाडी? गाडी आज 1 तारखेपासून चालू केली आहे, गणेश जयंतीच्या निमित्ताने. गणेश जयंतीच्या निमित्तानं. आणि म्हणजे तुमच्या कुठल्या अजून गाड्या चालतात ह्याच्यापेक्षा? माझ्याकडे पहिल्या टेम्पो ट्रॅव्हलर होत्या. हां. ही गाडी नवीन आहे. तर ह्याच्या कुठली गाडी आहे नेमकी? गणराया टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि म्हणजे बिल्डर कोण आहे यांचे? ऑलरेडी बिल्डर झालेले आहे प्रकाशमध्ये, मॅन्युफॅक्चर बँगलोरमध्ये. आणि चेसिस? चेसी अशोक लेलँड 12 मिनिटात असले. तर असं काही लुक आहे. तर तुम्ही आम्हाला आतून दाखवू शकता का गाडी कशी आहे? आणि आतून आम्हाला एक्सपिरियन्स दाखवा. हे वरती, हां हे वरती. तर आता आतमध्ये जाऊया आपण, काय बोलतात बघूया. तर 45 सीटर आहे. सिटिंग AC स्लीटर आहे काय? आणि कुठून ते कुठपर्यंत चालणार ते तर विचारलंच नाही. गुहागर ते बोरिवलीपर्यंत. नाही म्हणजे मेन स्टॉप कुठे थांबणार ती? मेन स्टॉप गावामधून नाही, मुंबईवरून पण सांगू शकता. हां, गुहागरमधून रानवी मार्गे तळी हां. आणि इकडे पनवेल, भांडूप पंपिंग आणि मग डायरेक्ट बोरवली, सायन, बोरवली. तर असं काही गाडीचा आतून लुक आहे, तुम्ही बघू शकता. एक नंबर गाडी आणली आहे. तर तुम्हाला AC बघायला गेलं तर या बघा इथे चार्जिंगचं आहे. आणि AC वेंट दिलेलं आहे, तुम्हाला ॲडजस्ट करून तुम्ही करू शकता. आणि इथे ACचे बटन पण आहेत, AC चालू करायचं बंद करायचं. आणि सीट्स बघायला गेलं तर पुशबॅक आहेत दोन्हीसुद्धा. आणि एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत. तर पुश करून दाखवा एकदा सीट. हे बघा तुम्ही आरामात उठून बसून जाऊ शकता. तर असं काही लोक आहे, तुम्हाला फोडून दाखवतो. तर इथे तुम्हाला बघू शकता स्पीकर दिलेले आहेत JBLचे. आणि या साईडला तुम्हाला एकदम मोठा स्पेस भेटतो तुमचं सामान ठेवायला. आणि बघायला गेलं तर या साईडला बघाल तर सीटच्या मागे तुम्हाला बॉटल होल्डर आणि तिथे काय सामान ठेवायचं असेल तुमचं ते, आणि आरामात बसायसाठी जागा. तर असं काही गाडीचा लुक आहे यातून. आणि लायटिंगसुद्धा LED पूर्ण केलेली आहे. तुम्हाला मी मागूनसुद्धा पूर्ण गाडीचा लुक दाखवतो. हे बघा गाडी काही अशी दिसते. पूर्ण गाडी ही प्रकाश बॉडी बिल्डर आणि AC आहे. आणि मी आश्चर्य असं झालो की पहिल्यांदाच गुहागरमध्ये 600 रुपयामध्ये तुम्हाला AC भेटणार आहे, ती पण फुल्ली सिटिंगमध्ये पण पुशबॅक. तर असंही सेवा अजूनपर्यंत तरी मी बघितली नाही. तर ही सेवा तुम्हाला अनुभवायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन,
त्यांच्या लिंकला जाऊन क्लिक करा आणि बुकिंग करा तुमची मुंबई ते गुहागर किंवा गुहागरवरून कोण असेल तर मुंबईपर्यंत. तर तुम्ही नक्कीच बुक करा. आणि आता तर आपण गोरेगावपर्यंत जाणार आहे. तर असं काही आहे बघा, या साईडला दाखवतो. या साईडला तुम्हाला दर सीटच्या खाली चार्जिंग पॉईंट आणि USB चं दिसेल. आणि मागे बघाल तर कर्टन्ससुद्धा दिले आहेत प्रायव्हसीसाठी. हे बघा AC वेंट आणि हे बटन आहेत लाईटीचे. हे बघा असं काही आहे. वरतून एकदम स्पेस म्हणजे असा मोकळा स्पेस दिला आहे आणि चालण्यासाठी सुद्धा एकदम आरामात आपण जाऊ शकता. आणि 48 सिटिंग बस आहे. आणि अजून एक प्रकाशने दिले ते म्हणजे हे बघा CCTV. एक CCTV दिले आणि एक त्यांचं लॉकर असेल काय असेल त्यांचं ते दिलं आहे. आणि तुम्हाला प्लस इथं टायमिंगसुद्धा बघायला भेटतो की गाडी कितीला सुटते काय सुटते. आणि प्रकाशचा बॅजसुद्धा बॅजेस करून भेटेल. तर असं काही आहे. आपण बघूया जरा बसून कसं वाटतं आणि सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसून बघूया जरा एका सीटवर कसं वाटतंय. एकदम आरामात. तर ह्याचं आता हे बघा या साईडला हे चार्जिंग पॉईंट आहे आणि हे USB आहे. तर थांबा जरा ॲडजस्ट करायला लागेल. तर ह्याच्या इथे तर हा हे बघा हो एवढ्या मागे तुम्ही जाऊ शकता. खूपच मागे गेले तरी पण माझ्या हिशोबाने. तर असं काही लुक आहे गाडीचं. आता बघूया पुढे पॅसेंजर आलेला वाटतं बघूया. तर असं काही लुक आहे. इथे सेकंड ड्रायव्हर किंवा क्लीनर असेल त्यांना बसायसाठी आणि इथे आरशासुद्धा दिलेला आहे. तर आपण आता डायरेक्ट इथून जेव्हा गाडी निघेल बोरेवलीहून तेव्हा आपण स्टार्ट करूया. मित्रांनो अशी काय गाडी आहे. बॅजिंगसुद्धा एक नंबर केली आहे. आणि बघा प्रकाशचं बॅजिंग सगळं गाडीलासुद्धा हार टाकलं आहे. तर एकदा आपण गाडीचा टेस्ट करूया हेडलाईटचा. एक नंबर आहे. बाजूने दाखवायला गेलं तर बाजूने सुद्धा दाखवतो. बघा असं काही बॅजिंग केलं आहे. आणि ही गाडी तुम्हाला लवकरात लवकर माझ्या सेकंड चॅनलवर म्हणजे फर्स्ट चॅनलवर भेटेल. जी KBR टीम मी लिव्हरी टाकतो त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिव्हरी मी लवकरच टाकणार आहे. आणि बघा मागून गणराया ट्रॅव्हल्स. तर मित्रांनो आता आपण सुटलो आहे बोरिवलीवरून. तर तुमचं नाव काय? सिद्धेश लोखंडे. आणि तुमचं? गिरीश मोरे. तर आता डेली तुम्ही इथे तुम्हीच असणार काय? तर असा काय तुम्ही रूट बघू शकता. व्हिडिओ करतो. दिलायस का? रिस्टॉर हॉटेलला. हां त्याच्यानंतर हा जोगेश्वरी शंकरवाडी बस स्टॉप. कोण दादा? हां या इथली एक सीट मध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट घाटकोपर हायवे. मित्रांनो आता आपण इथे उतरणार आहे. बघूया
केक नाकायला उतरणार आहे पुढे. हा? हे बाई इथे लावा कोपऱ्यात, मी इथे उतरणार आहे पुढे. नाही सांगतोय. गाडी आली म्हटलं, या गडबडीमध्ये राहून गेलं. हा याची पहिलीच ट्रिप. होय होय केलं, आजची पहिलीच ट्रिप आहे, फर्स्ट ट्रिप आहे. आवाज येत. एक डब्ल्यू आहे, एक डब्ल्यू हा चालेल. आलाय ना औषध एकदम. तर मित्रांनो आपण उतरलोय, बघू आता गाडी तर जाते. गाडीला ही गाडी गेली. तर मित्रांनो तुम्हाला हा गणरायाचा ब्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या KBR टीम ब्लॉग्सला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गणरायाचं नाव घेतो, बोला गणपती बाप्पा मोरया.